आज मी बनवणार आहे मिक्स पिठांपासून उकड शेंगोळ्या. भरपूर कोथिंबीर घ्यायची आहे, 2 मिरच्या, आलं, कढीपत्ता, लसूण आणि जिरं. मिक्सरला चांगली बारीक पेस्ट करून घ्यायची आहे. लागल तसं तुम्ही त्यामध्ये पाणी टाका. इथे मी घेतलेलं आहे हुलग्याचं पीठ, बेसन पीठ, गव्हाचं पीठ, ओवा घेतलेला आहे आणि जी पेस्ट करून घेतली होती ती टाकायची आहे यामध्ये. मी अर्धी टाकलेली आहे इथे आणि अर्धी मी पुढे नंतर यूज करणार आहे. मीठ टाकून हलवून घ्यायचं आहे हे चांगलं आणि लागेल तसं पाणी टाकून घट्ट गोळा मळायचा आहे. हा गोळा आता तयार झालेला आहे. आता तेलाचा हात लावायचा आहे आणि थोडं एकजीव करून घ्यायचं आहे. आता ह्याला आपण आकार देऊन घ्यायचा आहे शेंगुळ्याचा. हे असं करून घ्यायचं आहे आता आपल्याला सगळे. तुमच्याकडे जर वेळ नसेल तर तुम्ही असं हे सरळ पण ठेवू शकता किंवा त्याला चकलीचा आकार देऊ शकता गोल. अशा प्रकारे आता मी हे सगळ्या पिठाचं हे आकार देऊन घेतलेले आहेत. आता मी कढईत टाकलेलं आहे तेल, त्याच्यामध्ये तीळ टाकायचे आहेत आणि मगाशी जी पेस्ट केली होती ती चांगली शिजवून घ्यायची आहे. ती पेस्ट अर्धा चमचा हळद टाकलेला आहे. इथे मी टाकलेला आहे कढई मसाला. आता आपल्याला ह्याच्यामध्ये कोमट पाणी टाकायचं आहे. चवीनुसार मीठ, कोथिंबीर, एक वाफ आली ह्याला की आपण ह्याच्यामध्ये ह्या शेंगुळ्या सोडणार आहे. आता आपण झाकण लावून शिजवून घेणार आहे 15 मिनिटं. वरून मी परत कोथिंबीर टाकलेली आहे.
तुम्ही ते बघू शकता, शिजल्यामुळे त्याचा कलर पण चेंज झालेला आहे आणि अशा त्या छान शिजल्या आहेत, म्हणजे अशा ढोलू ढोलू दिसतात आहेत. आता मी बाउलमध्ये सर्व करते आहे. अशा प्रकारे आपल्या या मिक्स पिठाच्या उकड शेंगोळ्या तयार आहेत. थंडीसाठी एकदम छान रेसिपी आहे ही, एकदा नक्की ट्राय करून बघा.